नमस्कार. सरकारी कामात होणारी दिरंगाई म्हणजे उशीर याला आपण सगळेच कधी ना कधी कंटाळतो, नाही का? पण आज आपण एका अशा कायद्याबद्दल बोलणार आहोत जो खरं तर प्रत्येक नागरिकाच्या हातातलं एक शस्त्रच आहे. हो, अगदी बरोबर ऐकलं, एक शस्त्र. आणि त्याचं नाव आहे महाराष्ट्र शासकीय कर्तव्य पार पाडण्यातील विलंबास प्रतिबंध अधिनियम 2006. जरा विचार करा, एका साध्या कामासाठी सरकारी कार्यालयात सततच्या चक्रा. आपलं काम वेळेवर का होत नाहीये याचं काही उत्तरच मिळत नाहीये. हा अनुभव आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी आलाच असेल. पण तुम्हाला माहितीये का की यावर एक पक्का कायदेशीर उपाय आहे? बरं, पुढे जाण्याआधी एक छोटी पण खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. आपण जे काही बोलतोय ते 2006च्या कायद्यावर आणि 2013च्या नियमांवर आधारित आहे. पण कायदे बदलत असतात, त्यामुळे सगळ्यात अचूक आणि नवीन माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट किंवा स्रोतांचाच वापर करा, हे नेहमी लक्षात ठेवा. चला तर मग सुरुवात करूया. आपला पहिला भाग आहे आपला शत्रू, दफ्तर दिरंगाई. हो, मी याला शत्रूच म्हणतोय कारण तो तसाच आहे. आणि कोणत्याही लढाईत जिंकायचं असेल तर आधी आपल्या शत्रूला नीट ओळखून घ्यावं लागतं. कायद्याच्या भाषेत तो नेमका काय आहे हे समजून घेणं ही आपली पहिली पायरी आहे. तर मग कायद्याच्या नजरेत दिरंगाई म्हणजे नेमकं काय? बघा, हा कायदा अगदी सोप्या भाषेत सांगतो. प्रत्येक सरकारी कामासाठी नागरिकांच्या सनदेत किंवा नियमांमध्ये एक वेळ ठरवून दिलेली असते. जर त्या ठरलेल्या वेळेत तुमचं काम पूर्ण झालं नाही तर त्याला म्हणतात दिरंगाई. हे लक्षात ठेवा, ही फक्त एक किरकोळ अडचण नाहीये, तर कायद्याच्या दृष्टीने ही एक दखलपात्र गोष्ट आहे. आणि आता या शत्रूशी लढण्यासाठी आपल्या हातात जे शस्त्र आहे त्याबद्दल बोलूया. आपला दुसरा भाग, आपलं शस्त्र, दप्तर दिरंगाई प्रतिबंधक कायदा. या कायद्याबद्दलची सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये? तो फक्त नियम नाही सांगत, तो आपला दृष्टिकोन बदलतो, हतबलतेकडून सक्षमतेकडे. तो आपल्या हातात प्रश्न विचारण्याची आणि कामाचा हिशोब मागण्याची ताकद देतो. पण कोणतंही शस्त्र वापरण्याआधी त्याचं युजर मॅन्युअल वाचायला लागतं, बरोबर? तर ह्या कायद्याचं युजर मॅन्युअल आहे नागरिकांची सनद. प्रत्येक सरकारी ऑफिसमध्ये हा एक बोर्ड लावलेला असतो आणि त्यावर लिहिलेलं असतं की कोणत्या कामासाठी किती वेळ लागणार आहे. हे आपलं हक्काचं माहितीपत्रक आहे. हे ना, अगदी सोप्या भाषेत लक्षात ठेवा. नागरिकांची सनद म्हणजे सरकारने दिलेलं एक वचन, एक प्रॉमिस. आणि हा दिरंगाई कायदा म्हणजे ते वचन पाळायला लावणारी शक्ती, त्याची अंमलबजावणी. एक वचन आहे तर दुसरं ते पूर्ण करून घेणारं साधन आहे. ठीक आहे, मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, हे शस्त्र प्रत्यक्षात वापरायचं कसं? चला तेच पाहूया आपल्या तिसऱ्या भागात, कायद्याचा वापर कसा करायचा. याची सुरुवात होते एका अगदी साध्या पण खूप महत्वाच्या नियमाने. बघा, जर आपला अर्जच अपूर्ण असेल तर त्यात ऑफिसची चूक नाहीये. पण ज्या क्षणी आपण एक पूर्ण व्यवस्थित अर्ज जमा करतो त्याच क्षणापासून वेळेचं घड्याळ सुरू होतं, टिकटिक टिकटिक. त्यामुळे अर्ज पूर्णपणे भरणं ही आपली पहिली आणि सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे. आणि एकदा का तुम्ही पूर्ण अर्ज दिला की कायद्यानुसार तुम्हाला काही हक्क मिळतात. पहिलं, ऑफिसने तो अर्ज लगेच तपासायला हवा आणि काही कमी असेल तर तेव्हाच सांगायला हवं. दुसरं, अर्ज पूर्ण असेल तर तुम्हाला नमुना ड मध्ये एक पोचपावती मिळायला हवी. तिसरं, त्या पावतीवर तुमचं काम किती दिवसांत होईल ती वेळ लिहिलेली असलीच पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, ही पावती म्हणजे तुमचा पहिला आणि पक्का पुरावा आहे. ओके, तर आता हे सगळं आपण एका सोप्या ॲक्शन प्लॅनमध्ये बसवूया. पाहूया आपला चौथा भाग, आपली 3 कलमी कृती योजना. ही योजना एकदम सोपी आहे. फक्त 3 पायऱ्या. पायरी 1, पुरावे गोळा करा. पायरी 2, तक्रार तयार करा. आणि पायरी 3, ती योग्य अधिकाऱ्याकडे सादर करा. चला आता एक एक करून या प्रत्येक पायरीबद्दल बोलूया. तर पहिली पायरी, पुरावे गोळा करणे. यासाठी हे एक साधं पण खूप शक्तिशाली साधन आहे, तुमची स्वतःची पुरावा नोंदवही. म्हणजे काय? तर एका वहीत किंवा डायरीत सगळं लिहून ठेवायचं. कोणत्या तारखेला अर्ज दिला, अर्जाचा नंबर काय होता, कोणत्या अधिकाऱ्याशी बोलणं झालं, प्रत्येक भेटीचा किंवा फोनचा तपशील नोंदवून ठेवा. यामुळे काय होतं की आपली केस एकदम पक्की होते. आता दुसरी पायरी, तक्रार करणं. तक्रारीत काय लिहायचं? अगदी सोपं आहे. आपलं नाव आणि अर्जाचा सगळा तपशील लिहा. कोणतं काम होतं आणि अर्ज कधी दिला होता ते सांगा. नागरिकांच्या सनदेनुसार कामाला किती वेळ लागायला हवा होता याचा उल्लेख करा. आणि मग स्पष्टपणे लिहा की ही वेळ आता संपली आहे आणि ही कायद्यानुसार दिरंगाई आहे.
आणि हो, यासोबत त्या पोचपावतीची आणि तुम्ही तयार केलेल्या पुरावा नोंदवहीची एक कॉपी जोडायला विसरू नका. तर मग ही सगळी माहिती मिळाल्यानंतर काय? आता येतो आपला शेवटचा आणि महत्त्वाचा भाग. भाग 5. एक सतर्क नागरिक बना. कारण फक्त माहिती असणं पुरेसं नाहीये. त्या माहितीचा वापर करणं हीच खरी ताकद आहे. या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? चला पटकन उजळणी करूया. 1. नागरिकांच्या सनदेमध्ये दिलेले आपले हक्क काय आहेत ते जाणून घ्या. 2. दिरंगाई किंवा उशीर चालवून घेतला जाणार नाही, तो कायद्याने गुन्हा आहे. 3. पुरावे ही तुमची सगळ्यात मोठी ताकद आहे. 4. व्यवस्थित लिहिलेली तक्रार हेच तुमचं सगळ्यात प्रभावी शस्त्र आहे. आणि 5वं, हा कायदा अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यासाठीच बनवला. पण मग एक प्रश्न उरतोच. हा कायदा इतका ताकदवान आहे, मग नागरिक तो प्रभावीपणे का वापरत नाहीत? यामागे नक्की काय अडथळा असेल? माहितीची कमतरता? की व्यवस्थेबद्दलची भीती? की आणखी काहीतरी वेगळंच कारण आहे? यावर जरा विचार करून बघा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.